आपण सर्वजण महादेवाच्या मंदिरात जातो, शिवलिंगावर जल अर्पण करतो आणि श्रद्धेने चंदन लावतो. पण तुम्हाला माहीत आहे का, शिवलिंगावर चंदन लावण्याची एक विशिष्ट शास्त्रोक्त पद्धत आहे. कोणत्या बोटाने चंदन लावावे, महादेवांना कोणते चंदन प्रिय आहे आणि त्यामागे कोणते आध्यात्मिक व वैज्ञानिक कारण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महादेवांना चंदन लावण्याची योग्य पद्धत आणि त्याचे नियम सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वात आधी हे समजून घेऊया की महादेवांना चंदन इतके का प्रिय आहे. याचे आध्यात्मिक आणि पौराणिक कारण समजून घेऊया. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा विश्वाला वाचवण्यासाठी महादेवांनी हलाहल नावाचे विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. हा दाह शांत करण्यासाठी आणि महादेवांना शीतलता प्रदान करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर जल आणि चंदनाचा लेप लावला. म्हणूनच महादेवांना चंदन अत्यंत प्रिय मानले जाते. आता याचे वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातून कारण पाहूया. चंदन हे निसर्गात अत्यंत शीतल मानले जाते. शिवलिंग हे ऊर्जेचे केंद्र आहे. चंदनाचा लेप लावल्याने तिथली ऊर्जा शांत आणि सकारात्मक राहते. तसेच चंदनाचा मंद सुगंध मनाला त्वरित शांत करतो आणि ध्यानासाठी उपयुक्त ठरतो. आता जाणून घेऊया महादेवांना चंदन लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. शास्त्रानुसार देवांना टिळा किंवा लेप लावण्यासाठी नेहमी अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारच्या बोटाचा वापर करावा. या बोटाने चंदन लावल्याने मानसिक शांती आणि आध्यात्मिक लाभ मिळतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट, महादेवांना चंदन लावताना कधीही तर्जनीचा म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटाचा वापर करू नये. शिवलिंगावर चंदन लावताना त्रिपुंड म्हणजे आडव्या 3 रेषा काढणे अत्यंत शुभ मानले जाते. या 3 रेषा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या शक्तीचे प्रतीक आहे. तसेच त्या रज, तम आणि तत्व या 3 गुणांचे संतुलन दर्शवतात. या रेषांच्या मध्यभागी चंदनाचा एक गोल टिपका लावला जातो. महादेवांच्या पूजेत नेहमी पांढरे चंदन किंवा पिवळे चंदन वापरावे. लाकडी पाटावर चंदन ताजे घासून लावल्यास ते अधिक शुद्ध आणि फलदायी मानले जाते. शिवलिंगावर पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कुंकू किंवा रोळीचा अतिवापर टाळावा. महादेवांना थेट रोळी किंवा कुंकू अर्पण केले जात नाही. जर तुम्हाला त्रिपुंडच्या मध्यभागी टिळा लावायचा असेल तर चंदनात थोडे भस्म मिसळून लावणे उत्तम असते. बाजारात मिळणाऱ्या केमिकल किंवा कृत्रिम सुवासिक चंदनाचा वापर पूजा कार्यात टाळावा. शुद्ध चंदनच वापरावे. तर मंडळी, भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा असतोच, पण जेव्हा आपण शास्त्राचा आणि नियमांचा आदर करून पूजा करतो तेव्हा त्यातून मिळणारी शांती आणि ऊर्जा द्विगुणित होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद.